आता पाहूया टॉप 9 राजकीय मोठ्या बातम्या। भाजपकडून शिवसेनेसोबत दुजाभाव 7 खासदार असूनही कॅबिनेट मंत्रीपद नाही। एनडीएमध्ये शिंदे गटाला उचित स्थान मिळावं, खासदार श्रीरंग बारणेंची मागणी। शिंदे अजित पवार मोदींचे गुलाम आहेत। हिम्मत असती तर शिंदेंनी राज्यमंत्रीपद नाकारलं असतं, तर पटेलांना 150 कोटींची संपत्ती परत मिळाली, मंत्रिपद कशाला हवं, राऊतांचा आरोप। पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला होऊ नये, जनतेला व्हावा। मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदावरून सुप्रिया सुळे यांचा टोला। ताई, आपली मळमळ आम्ही समजू शकतो। सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रिपदावर संधी मिळणं आपल्यासारख्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचनी पडणारा नाही, नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं सुप्रिया सुळेंना उत्तर। शरद पवारांनी 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। मेळाव्यात दादांना पवारांची आठवण, तर वेगळं घर करून मेळावा साजरा करणाऱ्यांचे आभार, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। विधानसभेसाठी अजित पवार गट 80 जागा लढवण्यास इच्छुक। या जळगावमधील 4 जागांचा समावेश, महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय होईल, मंत्री अनिल पाटलांचं वक्तव्य। 80 काय 100 जागा मागा, पण पक्षाच्या बैठकीत अनिल पाटलांनी विचार करून वक्तव्य करावं, संजय शिरसाट यांचा सल्ला। लोकसभेनंतर राज्यातील वारं मावियाच्या बाजूने, शिंदे आणि दादांचे मिळून 40 आमदार परत येतील, विजय वडेट्टीवारांचा दावा। खरी राष्ट्रवादी कोणती, मोदींना कळलं असेल। अजितदादांच्या खासदारांना पुढे संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा असू शकते। अजित पवार गटाला एकही मंत्रिपद न मिळण्यावरून जयंत पाटलांचा टोला।